हॅलो नमस्कार मंडळी। तर कपडे धुवायची एक वेगळीच गंमत आहे कॅनडामध्ये। आम्ही ज्या अपार्टमेंटमध्ये राहतो त्या अपार्टमेंटमध्ये घरामध्ये वॉशिंग मशीन नाही आहे, तर आम्ही कॉमन वॉशिंग मशीन यूज करतो। तर त्यासाठी मी खालून ट्रॉली घेऊन आली आहे आणि कपडे भरलेले आहेत। कपडे वॉशिंगसाठी डिटर्जंट घेतले आणि हे कार्ड असतं ज्याच्यामध्ये बॅलन्स असतो आणि ते आपल्याला पे करावं लागतं। तर इथे कपडे आपल्याला धुवायला पे करावं लागतं। तर मी दाखवेल तुम्हाला त्या रूममध्ये जाऊन कसं कपडे लावतात आणि कसा बॅलन्स वगैरे लोड केला जातो आणि किती पे करावं लागतं आपल्याला कपडे धुवायला। तर मी इथे लॉन्ड्री रूममध्ये आले। स्पेशल लॉन्ड्री रूम आहे ज्यामध्ये फ्रंट लोड आणि टॉप लोड अशा मशीन आहेत ज्याच्यामध्ये आपल्याला कपडे धुवावे लागतात। आणि कपडे धुतल्यानंतर ड्रायर आहे, फ्रंट लोड टॉप लोड मशीन आणि ड्रायर हे सर्व साहित्य इथे आहे कपडे वॉश करण्यासाठी। आणि स्पेशल एक रूमच आहे कपडे धुवायला। तर वेगवेगळे अपार्टमेंट असतात इथे कॅनडामध्ये, डिफरंट टाईपचे घरं मिळतात, त्याच्यानुसार आपल्याला ॲप्लायन्सेस मिळतात। तर आम्ही जिथे राहतो तिथे घरामध्ये मशीन नाही आहे, तर आम्हाला हे असं कॉमन जे आहे ते यूज करावं लागतं। पूर्ण रूम मशीनसाठी आहे कपडे धुवायच्या। तर ह्या टॉप लोड मशीन्स आहेत आणि पे करावं लागतं आपल्याला डिफरंट टाईपचे। लाईक आपण कोणता मोड सिलेक्ट करतो, इथे मोड दिसते, तर कोणते मोड आपण सिलेक्ट करतो त्याच्यानुसार आपल्याला पे करावं लागतं। मेडिंगचे कपडे वेगळे, वॉर्म आणि जर आपण जास्त हीटचं पाणी वापरलं तर त्याच्यासाठी वेगळी अमाऊंट पे करावी लागते। अमाऊंटसुद्धा आपल्याला डिफरंट पे करावी लागते। आणि वॉशरला पण पे करावं लागतं, प्लस आपल्याला कपडे करायला ड्रायरमध्ये टाकावे लागतात, तेव्हासुद्धा आपल्याला पे करावं लागतं। तर इथे आम्हाला कपडे पे करूनच धुवावे लागतात। तर आम्ही मोस्टली 15 दिवसातून एकदा कपडे धुतो आणि मग असे 15 दिवस साठवून ठेवतो आणि त्याच्यानंतर एकदम धुवून घेतो आणि वाळवून पण घेतो। सो मी दाखवेल तुम्हाला कसं मी लोड करते आणि किती अमाऊंट मला पे करावी लागते। तर हे कार्डच असतं ज्याच्यामध्ये आपल्याला पहिलं तर बॅलन्स लोड करावं लागतो आणि बॅलन्स लोड केल्यानंतर आपण लॉन्ड्री रूममध्ये येऊन हे कार्ड यूज करू शकतो ज्याच्यातून आपण पे करतो। सो लेट्स सी। तर मी आज टॉप लोड मशीन यूज करते आणि इथे मी कपडे लोड केलेले हे झाकते मी। तर इथे मी सायकल सिलेक्ट केली, कोणतं हवं आहे, हॉट वॉटर हवं आहे की वॉर्म वॉटर हवं आहे। तर आम्ही मोस्टली वॉर्म वॉटर चूज करतो आणि सायकल सिलेक्ट केली त्याच्यानुसार मग आपल्याला पे करावं लागतं। तर आज मी वॉर्म वॉटर सिलेक्ट केलं आहे आणि हेवी लोड आहे, खूप सारे कपडे आहेत तर हेवी केलं आहे। मग मला $2.80 पे करावे लागणार आहे। जेव्हा मी स्टार्ट बटनवर क्लिक करेल तेव्हा मला इथे वायफायवर पे करावं लागतं। इथे जेव्हा मी टॅप करेल तेव्हा पे होईल आणि पे झाल्यानंतर मशीन स्टार्ट होते। तर आता कपडे वॉश करून झालेले आहेत आणि मी आली आहे खाली आणि वॉशरमधून कपडे काढलेले हे असे भरले त्याच्यामध्ये लॉन्ड्री बॅगमध्ये। आणि आता मी ड्रायरला लावणार आहे कपडे। तर ड्रायरसाठी आपल्याला $1.35 एवढं पे करावं लागतं आणि इथे सुद्धा सायकल सिलेक्ट करावी लागते, हाय टेम्परेचर की लो टेम्परेचर। सो मी हाय टेम्परेचरवर सुकवणार आहे कपडे आणि इथे सुद्धा टॅप करून पे करावं लागतं। तर मी पहिलं तर लोड करेल आणि मग लावेल मी ड्राय करायला कपडे। तर मी लोड करते सध्या, कपडे लोड केलेले आणि सायकलसुद्धा सिलेक्ट केलेली आहे। तर $1.35 मला पे करायचं आहे इथे आणि हाय टेम्परेचर सायकल सिलेक्ट केले। मी क्लिक करेल स्टार्टवरती आणि तेव्हा मला पे करायचं आहे इथे। अमाऊंट पे झालेली आहे आणि ड्रायला कपडे ड्राय होत आहे। 60 मिनिटची सायकल असते।
आफ्टर 60 मिनिट्स आपल्याला मेक शुअर करायचं की कपडे पटकन घेऊन जायचे. सो ड्रायरमधून डिरेक्टली सुकून निघतात कपडे, त्यानंतर 60 मिनिट नंतर येऊन घेऊन जाणार नाही.